हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता इनाचं ब्रेकफास्ट चालू आहे. इना काय इना तसं काय झालं मा? तर इनाचं आता ब्रेकफास्ट चालू आहे. इनाने सकाळी दूध पिलं होतं, त्याच्यानंतर पोळीच बनवली. मी पोळी आणि भाजीच बनवली. मग मला वाटलं की इना पोळी दाखवते, इना कशी पोळी बनवते. वा इनू, व्हेरी नाईस नाईस बेबी. आपण ना आता नांदेडला गेल्यावर ते हे आणू तुझ्यासाठी. हां, पोळपाट आणि लाटणं आणू. ओके, वाव व्हेरी नाईस. अजून छान कर, नाईस कर अजून. ओके, ते कोण आहे? अयो, ते खराब होते ना. पापाची फोटो आहे, पापाची फोटो खराब होती. हां हां, त्याच्याने खराब होती. हां, त्याच्याने करायचं. वाव 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 वाव. वा, सो नाईस बेबी. इनाने किती छान पोळी बनवली. मस्त मम्मा. अजून कर, अजून मोर. इनाचं तोंड दाखवते खाता वेळेस. कसं कसं करत आहेस आईस? इकडे बघ इडू. मन अजून बेबी. ओ बेबी काय ग? डॅडी फिंगर वेअर आर यू? इथे असा आहे पिझ्झा भेटतो, जो की आपण फक्त याला ओव्हनमध्ये ठेवायचा असतं. मी स्वयंपाक बनवला आहे, पण काही खावं वाटत नाही आहे. इना पण काही खात नाही आहे, त्याच्यामुळे मला वाटलं की तिला ती पण खाईल आणि मी पण खाईल. असा आहे पिझ्झा, ओव्हनमध्ये ठेवेल. आता होईल 13 मिनिट लागतील याला. ओमा, पिझ्झा. यू लाईक पिझ्झा इनू? इट्स हॉट बेबी. हे असा होतो पिझ्झा, मस्त. म्हणजे आपला असं फ्रोझन असतं ना, कधीतरीच खायला पाहिजे, कारण हे हेल्दी पण नसतं तेवढं. पण कधीतरी पाहिजे असतं. यू लाईक पिझ्झा इनो? इनाला फक्त. ओके, इकडे बस, तुझ्या चेअरवर बस मम्मा. सिट ऑन युअर चेअर. गरम आहे हो ग? टिश्यू पेपर देते तुला. वाईट. नाईस आहे ना? हो ग, यम्मी आहे का? आहे, थोडं थंड होऊ दे मग त्याला. हा 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 हा. आमचं लंच झालं. मग झोपण्याच्या आधी थोडंसं इनाला बुक्स थोडंसं शिकवते आणि मग इना झोपेल. या बेबी, काय ते सांग. हे काय? फ्लावर. हे काय? हे बघ, हे फ्लावर. हे सांग, हे सांग. हनी. हनी बी. तिला अर्धच येतं. हे काय मम्मा? हे व्हॉट इज दिस? बरं हे सांग,
हे सगळे हे सांग याच्यामधले हे काय काय आहेत सांग. इनू पण ऐकत नाही. इनूला जे अभ्यास करायचा असेल तेच करते इनू. आणि इनूजवळ दोन्ही पण बुक्स आहेत, इंग्लिश पण आहेत आणि जर्मन पण आहेत. इनू तुझी जर्मन बुक्स दाखव इनू. इनूची अजून रूम झाली नाही आहे कारण इनूच्या रूमसाठी फर्निचर घ्यायचं आहे, तर ते आम्ही थोडंसं आरामात घेईल. मग नंतर मग इनू त्याच्यामध्ये तिला चेअर्स ते आहेत, ते टेबल नाही आहे. तिची पण मला डेकोरेट करायची आहे रूम, पण ते हळूहळू करायला आता खूप 7 तास सगळं सामान घेणं पॉसिबल नाही आहे, तर आम्ही ते आरामात घेईल. आता मग इंडियाहून येऊन ह्या सगळ्या गोष्टी कलर बेड पण घ्यायचं आहे. इना झोपली आहे त्यामुळे, आणि घरचं पण थोडं म्हणजे काम झालेलं आहे, स्वयंपाक ते सगळं झालेलं आहे. खूप दिवसानंतर आज मला टाईम भेटला की आज मी या बोर्ड नाही आहे, हे आपलं याची हे आहे वुडन पाटी म्हणू शकतो आपण, ती आहे. तर ती मला बाहेर लावायची आहे, मेन डोरच्या तिथे लावायची आहे. तर मी आज काढेल याच्यावर फायनली. ती झोपली आहे, 1-2 तास झोपेल तर माझं तोपर्यंत कंप्लीट होईल, तर मी दाखवते तुम्हाला मी आज काय काढणार आहे त्याच्यावर ते. शिवाय मला थोडंसं इनकम्प्लीट वाटत होतं, म्हणून मी त्याच्यात बर्ड ॲड केलं. पेंटिंग काढल्याच्या नंतर इनाचे पप्पा आले होते, मग आम्ही बाहेर निघालोत. इथे आहे इनाचे पप्पा आणि इना. वे आर यू इना? यांच्या इथे गुलाबाचे झाडं असतात असे, आणि गुलाब कोणीच तोडत नाही. यांच्या घरी पण आहेत, किती आलेत, सगळं झाड भरून गेलं गुलाबांनी. यांच्याकडे पण आहेत आणि तिथे पुढे पण आहेत इथे, पण कोणीच तोडत नाही इथे. कालचा ब्लॉग आला नव्हता, तर त्याचं कारण असं होतं की आम्ही त्या दिवशी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये होतो. आम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये होतो, खूप मोठा स्कॅम झाला होता. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं आम्ही डिटेल सांगणार आहे काय स्कॅम झाला होता ते. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.